जेवण केलं ना? नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर। या ठिकाणी आम्ही रात्री मुक्काम भरला या ठिकाणी मारुती मंदिरात केला। तिथून 12-13 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलोय बडवानी शहरामध्ये आणि बडवानी शहरामध्ये येऊन त्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलोय। उद्यापासून शूलपाणी जंगल असल्यामुळं कोणाला काही खरेदी करायचं असेल, कोणाला काही स्लीपिंग बॅग घ्यायची असेल आणि एक दिवसाचं पूर्ण रेस्ट शांततेमध्ये विश्रांती करून मग 10 दिवस जंगलातूनच चालायचे म्हणून आम्ही आज या ठिकाणी थांबून घेतलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं सर्व काही व्यवस्था आहे, गाद्याची व्यवस्था आहे। तिकडं किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही। इथे किचन आहे आणि त्या ठिकाणी आता दुपारच्या भोजनाची व्यवस्था चालू आहे। तिकडे देखील पुढचा हॉल आहे। अशा पद्धतीनं गाद्या आहेत सर्वांना व्यवस्थेसाठी। आणि पूर्ण जर पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी लोकांनी आलेले आहेत, सर्वांनी आपापली जागा धरलेली आहे। आम्ही देखील बरोबर आहोत। सपत्नीक या ठिकाणी परिक्रमा चालू आहे। हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज रत्काटे आमचे गुरुबंधू आळंदीमध्ये, ज्यांचा खूप चांगल्या प्रकारचा मृदुंग देखील तयार होता आणि कीर्तनकार देखील उत्कृष्ट कीर्तनकार आहेत। जालना जिल्ह्यातून ते परिक्रमेसाठी आलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्याबरोबर संजयजी महाराज सरोदे तेही बरोबर आहेत, बेल पिंपळगावकर त्यांच्याबरोबरच बाबा आहेत। आधी काही मंडळी कपडे धुण्याकरता बाहेर गेलेले आहेत। पण सुंदर अशी या ठिकाणी जवळजवळ 500 ते 700 लोक एका टायमाला झोपतील, राहतील, जेवतील अशा एवढ्या पद्धतीनं सुंदर व्यवस्था आहे। आता जवळजवळ 100-150-200 माणसं इथं असतील। पलीकडे काही, इकडे काही, तिकडे पुढे देखील काही माणसं आहेत बघा। हे सिद्धेश्वर मंदिर बडवानी या ठिकाणचं आहे। उद्या शूलपाणी जंगलामध्ये प्रवास चालू होणार आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी थांबलेलो आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।